आठवड्यात काही महत्त्वाच्या घडामोडी पण थोडक्यात। आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होतंय। अधिवेशन वादळी होणार असल्याचं चित्र आहे। या अधिवेशनात भाजप नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आणण्याची शक्यता आहे। मोदी सरकारनं पहिल्या कार्यकाळात सुद्धा हे विधेयक संसदेत आणलं होतं, पण राज्यसभेत हे विधेयक मंजूर होऊ शकलं नाही। संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक पार पडली। यावेळी पंतप्रधान मोदींनी संसदेत सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याचं आश्वासन दिलं। बैठकीमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि खासदार फारुख अब्दुल्ला यांचा मुद्दा सुद्धा उपस्थित करण्यात आला होता। संसदीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीएच्या घटक पक्षांची बैठक झाली। या बैठकीला पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि अन्य मंत्री उपस्थित होते। शिवसेनेसारखे काही मित्रपक्ष का दूर जात आहेत असा मुद्दा पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीनं उपस्थित केला। हिवाळी अधिवेशनात भाजप सरकारला कोंडीत पकडण्यासाठी आर्थिक संकट या मुद्द्यावर विरोधी पक्ष प्रामुख्याने जोर देईल। त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढती बेरोजगारी, काश्मीरमधली नाकाबंदी आणि नागरिकत्व दुरुस्ती विधेयक अशा अनेक मुद्द्यांवर विरोधक सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील। आजपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात शिवसेना मात्र विरोधी बाकावर बसणार आहे। केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशींनी माध्यमांना बोलताना हे स्पष्ट केलंय। महाराष्ट्रात शिवसेनेकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत बोलणी सुरू आहेत। संसदेत आम्हाला विरोधी बाकांवर बसायचंय असा अर्ज शिवसेनेनंच केला होता आणि तो आम्ही मान्य केलाय असं जोशी म्हणाले। दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज नवी दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेणार आहेत। राज्यात महाशिव आघाडीचं सत्ता स्थापन करण्यासंदर्भात चर्चा होतीये आणि या दरम्यान अधिवेशन आणि राज्यातल्या इतर मुद्द्यांवर सुद्धा यावेळी चर्चा केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली। राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय। पुण्यात रविवारी राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडली। तब्बल 2 तास चाललेल्या या बैठकीत शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यासाठी किमान समान कार्यक्रमाच्या मसुद्यावर अंतिम चर्चा झाली। राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या बैठकीला प्रफुल्ल पटेल मात्र गैरहजर होते। संसदेचं हिवाळी अधिवेशन असल्यामुळे ते आले नसावेत अशी उत्तरं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिली। खुद्द शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी या बैठकीला हजेरी लावल्यामुळे पटेलांच्या गैरहजेरीवरून चर्चांना उधाण आलं। भाजपचे काही आमदार संपर्कात असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केलाय। राष्ट्रवादीतून भाजपत गेलेले आणि भाजपचे काही आमदार संपर्कात असल्याचं पाटील यांनी पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर सांगितलं। महाशिव आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात शेतकरी हा केंद्रबिंदू असेल तर आमचा त्याला पाठिंबा असेल असं राजू शेट्टी म्हणाले। शेट्टींनी पुण्यात शरद पवारांची बैठक घेतली, त्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाल्याचं शेट्टींनी सांगितलं। शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी मी बांधावर होतो, त्यामुळे आघाडीबरोबर चर्चा झाली नाही असंही ते म्हणाले। राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं कंबर कसलेली असतानाच केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे। राज्यातील सरकार स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी आपण भाजप अध्यक्ष अमित शहा यांना लक्ष घालण्याची विनंती केली, त्यावर काळजी करू नका, भाजप शिवसेना राज्यात सरकार स्थापन करेल असं शहा यांनी सांगितल्याचा दावा आठवले यांनी केलाय। औरंगाबादमध्ये रावसाहेब दानवे यांनी भाजप सेना युतीविषयक मोठं विधान केलंय। भाजप शिवसेना युतीचं सरकार पुन्हा येऊ शकतं, बाळासाहेब ठाकरे महाजन यांचा फॉर्म्युला अंमलात आणावा असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय। राज्यातल्या ऊसाचा गाळप हंगाम तोंडावर आला असतानाच पुन्हा एकदा ऊस पट्टा म्हणजे कोल्हापूर, सांगली भागात आंदोलन पेटण्याची शक्यता आहे। साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेमधली बैठक फिसकटली आहे। या बैठकीत चर्चा सुरू असतानाच कारखानदारांनी एक रकमी एफआरपी देता येणार नाही, तिचे तुकडे करावे लागतील असं म्हटलंय। त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटना बैठकीतून उठून थेट बाहेर आल्यानं ही बैठक फिसकटली। राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बारामती तालुक्यातल्या सोमेश्वर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ केला। विधानसभेच्या निवडणुकीनंतर अजित पवार यांचा हा पहिला जाहीर कार्यक्रम झाला। मी पुन्हा येईन असं सांगणारे नागपूरच्या घरी गेले असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली वाकडकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावलाय। अमळनेर इथं कृतज्ञता दौऱ्यानिमित्त त्या पत्रकारांशी बोलत होत्या। राज्य सरकारच्या नवीन पुनर्विकास धोरणामुळे शेकडो एकर जमिनीवर गृहनिर्माण प्रकल्प राबवण्याचा खासगी विकासकांचा मार्ग खुला होणार आहे। ही बाब राज्य सरकारच्या धोरणास पूरक असून त्यामुळे मुंबईत शेकडो घरं उपलब्ध होण्याचाही दावा केला जातोय। स्वच्छ पाणी पुरवठा करणाऱ्या शहरांमध्ये मुंबई देशात अव्वल आली आहे। ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या
सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. 10 प्रकारच्या निकषांवर मुंबईचं पाणी खरं उतरले. मुळातच 150 किलोमीटर अंतराहून पाणी वाहून आणून पुरवठा करणारी मुंबई महापालिका ही देशातली एकमेव पालिका असेल असंही यावेळी सांगण्यात आले. कोल्हापूर सांगली रस्त्यावर अपघातात 3 जण जागीच ठार झाले. टेम्पो आणि मोटरसायकलच्या धडकेत 3 तरुणांचा जीव गेला. निमशिरगाव गावाजवळची ही घटना आहे. टेम्पो चालक फरार झालाय आणि हे तीनही तरुण 25शीतले आहेत. एकाच मोटरसायकलवरून ते जात होते. नागपूर अमरावती महामार्गावर कोंढाळी पेट्रोलची वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात झालाय. जाम नदीवर असलेल्या पुलावर पेट्रोलनं भरलेला टँकर उलटला. या अपघातात टँकरनं पेट घेतला. ठाण्यातल्या पातलीपाडा हिरानंदानी इस्टेट या परिसरात एका कारनं अचानक पेट घेतला. यावेळी नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलं. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. औरंगाबाद इथल्या ऑटोमोबाईलच्या दुकानाला भीषण आग लागली होती. या आगीत दुकान जळून खाक झाले तर शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते. राज्यपालांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत अत्यंत अल्प असल्याचं मत व्यक्त करत भाजपचे सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांनी भाजपला घरचा आहेर दिलाय. मदत कमी असल्यामुळे या मदतीबाबत आपण पंतप्रधान यांची भेट घेऊन राष्ट्रपतींकडे पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. सांगलीतल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अवकाळी पावसानं संपूर्ण राज्यभरात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असताना शासनाकडून केवळ 2 हेक्टरसाठी 8,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. ही 8,000ची मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्यासारखा प्रकार असल्याचं मत मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. ही मदत वाढवून न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिलाय. हिंगोली जिल्ह्यात दिवाळीनंतरही अवकाळी पावसाचा हाहाकार सुरूच असल्यानं शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरण्यांची तयारी आता सुरू केली आहे. सध्या हरभऱ्याची पेरणी सुरू झाली आणि अवघ्या 5% क्षेत्रावर पेरणी झाल्याचा अंदाज कृषी विभागाचा आहे. रब्बीच्या पेरण्यांची तयारी करण्यासाठी शेतीची मशागत करायलाही शेतकऱ्यांना वेळ मिळाला नाही. वाशिम जिल्ह्यातल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी कृषी आणि महसूल विभागाच्या पथकानं संयुक्तरित्या केली. अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचा फटका 2,50,350 शेतकऱ्यांना बसला. रायगड जिल्ह्यातल्या चौक ग्रामपंचायतीमध्ये LED लाईट घोटाळा झाल्याचं उघड झालंय. या प्रकरणाच्या चौकशीनंतर आता सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्यांना पदावरून हटवण्यात आले. कोकण विभागीय आयुक्तांनी या प्रकरणी निर्णय दिला. अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातल्या चिंचोलीत पिसळलेल्या कुत्र्यानं दोघांवर हल्ला केलाय. 70 वर्षांचे उत्तम इंगळे हे शेतात जात असताना पिसळलेल्या कुत्र्यानं त्यांच्या पायाचा चावा घेतला. छाया वाकोडे यांच्यावरही या पिसळलेल्या कुत्र्यानं हल्ला केला. अमरावती जिल्ह्यातल्या सिंधी परिसरात वाघानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय. वाघानं पारडी शेत शिवारात सुनील सदाफळे यांच्या बैलाची शिकार केली आहे. वनविभागाला मिळालेल्या पगमार्कवरून या प्राण्यांची ओळख पटली नसल्यानं वनविभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. हिंसक वाघाला जेरबंद करण्याची मागणी केली जाते. धुळे जिल्ह्यातल्या इच्छापूर गाव शिवारात बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात 100 मेंढ्यांचा मृत्यू झालाय. साक्री तालुक्यातल्या इच्छापूर गावालगत असलेल्या मेंढ्यांच्या वाड्यात शिरत बिबट्यानं 100 मेंढ्या फस्त केल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शिरूर तालुक्यातल्या जांबूत परिसरामध्ये बिबट्यानं मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. या बिबट्याला पकडण्याचं मोठं आव्हान वन विभागापुढे होतं. अखेर या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय. या परिसरात बिबट्यानं अनेक पाळीव प्राण्यांची शिकार केली होती आणि एका 1.5 वर्षाच्या लहान मुलीला सुद्धा या बिबट्यानं ठार केलं होतं. धुळ्यातल्या मुंबई आग्रा महामार्गावर एका अज्ञात भरधाव वाहनानं बिबट्याला जोरदार धडक दिल्यानं बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. धुळे शहरापासून जवळच राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या लळिंगपूर्णाजवळ हा अपघात घडलाय. सोलापूर अक्कलकोट रोडवर झालेल्या भीषण अपघातात 3 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी झाले. सोलापूरहून अक्कलकोटला जाणाऱ्या कार आणि ट्रकमध्ये हा अपघात झालाय. जागतिक मधुमेह दिनानिमित्त अमरावतीमध्ये सामान्य रुग्णालयाच्या वतीनं भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी मधुमेह तपासणी शिबिराचंही आयोजन करण्यात आलं होतं. ही रॅली जिल्हा सामान्य रुग्णालयातून ते मालटेकडीपर्यंत नेण्यात आली. पोलादपूर तालुक्यातल्या वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात करून बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या तिघांविरोधात पोलादपूर तहसील कार्यालयानं दंडात्मक कारवाई केली आहे. तहसीलदार दीप्ती देसाई मॉर्निंग वॉकला गेले असताना त्यांना हा बेकायदेशीररित्या वाळूचा उपसा करणारा ट्रक दिसला. याला अडवून त्यांनी थेट पोलादपूर तहसील कार्यालयासमोर न्यायला लावून उभा करायला तिथे भाग पाडलं.
गोंदिया जिल्ह्यातल्या आमगाव तालुक्याच्या मानेगाव इथं अवैधरित्या 2 टिप्परमध्ये गिट्टी आणि रेती वाहतूक करत असताना आंगावच्या तहसीलदारांनी त्यांना रंगेहात पकडले, तर उडवाउडवीची उत्तरं देणं आणि कागदपत्रांची पूर्तता न केल्यानं टिप्परच्या मालकांना 4 लाखांचा दंडही ठोठावण्यात आलाय. भीमाशंकर राजगुरुनगर महामार्गावर आखारवाडी चास इथं एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू झाला आणि एक जण यात गंभीर जखमी झालाय. परळी शहरात रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांना एक व्यक्ती संशयास्पद फिरताना आढळून आली. त्याची झडती घेतली तेव्हा त्याच्याकडून एक रिव्हॉल्वर आणि 6 आणि 3 जिवंत कारतूस सुद्धा आढळून आली. पवनी तालुक्याच्या कोंढा गावातल्या बँक ऑफ इंडियाचं एटीएम अज्ञातांनी फोडलं. या एटीएममध्ये पैसे नसल्यामुळे चोरांचा डाव फसला. या एटीएममध्ये नेहमीच पैसे नसल्याची तक्रार गावकरी करतात. आता हे एटीएम गावकऱ्यांनी फोडलं की चोरांनी हे मात्र अजून स्पष्ट झालं नाही. 3 दिवसांपूर्वी पुण्याच्या कल्याणीनगर ब्रिजवरून एका तरुणीनं उडी मारली होती. दरम्यान या महिलेला 3 मुलांनी वाचवलं होतं. शीला कोळी असं या तरुणीचं नाव आहे. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आलाय. पुणे मुंबई महामार्गावरच्या ब्रिटिशकालीन अमृतांजन पूल येत्या नव्या वर्षामध्ये पाडण्यात येणार आहे. या पुलाबाबत नागरिकांकडून दाखल करण्यात आलेले सर्व दावे आणि हरकती निकाली काढण्यात आले. नव्या वर्षात निविदा प्रक्रिया राबवून हा पूल पाडण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आली आहे. कार्तिकी यात्रेनंतर विठ्ठलाची प्रक्षाळ पूजा पार पडली. यावेळी मंदिराला विविध फुलांनी सजवण्यात आलं होतं. प्रक्षाळ पूजेसाठी पुण्यातल्या शेरे बंधूंनी संपूर्ण मंदिर पिवळ्या, लाल, पांढऱ्या अशा रंगीबेरंगी फुलांनी सजवलं होतं. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी पांडुरंग नामदेव महाराजांचा पालखी सोहळा पुण्यात पोहोचला. शिवेवरच्या नीरा नदीवरच्या दत्तघाटावर पांडुरंगांच्या पादुकांना स्नान घालून हा सोहळा वाल्हेमधल्या पालखी तळावर पोहोचला. यावेळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत समाज आरती करून सोहळा विसावला. राज्यस्तरीय हौशी मराठी नाट्य स्पर्धेला सुरुवात झाली आहे. चंद्रपुरात नाट्यप्रयोग स्पर्धांचा प्रारंभ झालाय. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं नाट्य स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. पुढचे 12 दिवस रोज एक याप्रमाणे स्थानिक प्रियदर्शनी नाट्यगृहात चंद्रपूरकरांना 12 नाट्यप्रयोग पाहण्याची संधी मिळणार आहे. आपल्या गाण्यातून पुणेकरांना कचरामुक्तीचं महत्त्व महेश जाधव या स्वच्छता कर्मचाऱ्यांना पटवून दिलं आणि ते सोशल मीडियाच्या माध्यमातून रातोरात प्रसिद्धीच्या झोत्यात आले. पालिकेच्या कचरा गाडीवर महेश जाधव हे बिगारीचं काम करतात. पद्मावत चित्रपटातील घुमर या लोकप्रिय गाण्यावर तब्बल 5000 महिलांनी ताल धरला. नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या घुमर डान्स फेस्टिवलमध्ये हा परफॉर्मन्स सादर करण्यात आला. नाशिकच्या साधुग्राम मैदानावर गिनीज बुक ऑफ रेकॉर्डच्या नोंदणीसाठी अनोख्या फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. राजस्थानी नृत्य म्हणून ओळख असलेल्या या घुमर नृत्यावर हजारो महिलांनी समूह नृत्य केलं. पुढची बातमी आहे. जीएसटी रिटर्न न भरणाऱ्यांवर मोदी सरकार मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते. सलग 2दा जीएसटी रिटर्न न भरल्यास रजिस्ट्रेशन रद्द सुद्धा केली जाण्याची शक्यता आहे. बँकेनंतर आता मोदी सरकार 3 विमा कंपन्यांचं विलिनीकरण करणार असल्याची माहिती मिळते. नॅशनल इन्शुरन्स कंपनी, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी आणि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचं विलिनीकरण होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देशात सध्या आर्थिक मंदी सदृश परिस्थिती आहे आणि याचा फटका एअर इंडिया आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन या 2 सरकारी कंपन्यांनाही बसला आहे. एअर इंडिया आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन या सरकारी कंपन्यांची पुढच्या वर्षी मार्चपर्यंत विक्री करण्यात येणार आहे. अयोध्याच्या निर्णयाविरोधात फेरविचार करणारी याचिका दाखल करणार अशी घोषणा ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं जाहीर केलं होतं. या बैठकीमध्ये फेरविचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच जमियत ए उलेमा ए हिंद ही संस्था ही स्वतंत्र फेरविचार याचिका दाखल करणार आहे. आयसिसचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी आणि एमआयएमचे अध्यक्ष खासदार असादुद्दीन ओवेसी यांच्यामध्ये कोणताही फरक नाही असं धक्कादायक विधान शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी केलंय. अयोध्या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली. त्याचा रिझवी यांनी समाचार घेतला. अयोध्येमध्ये राम मंदिराच्या बांधकामासाठी विश्व हिंदू परिषदेकडून गेल्या अनेक वर्षांपासून तयारी सुरू आहे. मंदिरासाठीचे पिलर, त्याच्यावरचे कोरीव काम हे जोरानं सुरू आहे. अहमदाबाद स्थित वास्तुरचनाकार चंद्रकांत सोमपुरा यांनी या मंदिराचा आराखडा बनवला. एकदा राम मंदिर बांधल्यावर तिथं छोटं नगर वसवण्यासाठी अधिक जागेची गरज आहे असं राम मंदिराचे वास्तुरचनाकार चंद्रकांत सोमपुरा म्हणाले. केवळ मंदिर बांधण्याचा खर्च 50 ते 60 कोटी इतका आहे असंही ते म्हणाले.
भारताचे 47वे सरन्यायाधीश म्हणून जस्टिस बोबडे आज शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांना सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील. जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या एका ताफ्यावर हल्ला झाल्याचं वृत्त आहे. या हल्ल्यामुळे झालेल्या स्फोटात एक जवान शहीद झालाय आणि 2 जवान जखमी झालेत. काश्मीरमधल्या अखनूर सेक्टरमध्ये ही घटना घडली आहे. दिल्लीतल्या प्रदूषणाला केजरीवाल सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत भाजपनं आंदोलन सुरू केले. केजरीवाल सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे दिल्लीतलं प्रदूषण वाढल्याचा आरोप भाजपनं केलाय. राजधानी दिल्लीत हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा झाली. जोरदार वाऱ्यांमुळे हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली. पुढचे 2 दिवस हवेची गुणवत्ता खराब ते मध्यम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतानं कांद्याची निर्यात थांबवल्यावर शेजारी असलेल्या देशांमध्ये कांद्याच्या किमतीत मात्र भरमसाठ वाढ झाली आहे. बांगलादेशमध्ये भारतीय चलनानुसार कांदा 220 रुपये किलोनं विकला जातोय. दरम्यान बांगलादेशच्या सरकारनं त्वरित कांदा आयात करण्याचा निर्णय घेतलाय. बघूयात काही आंतरराष्ट्रीय घडामोडी. हाँगकाँगमध्ये कावलून पॉलिटेक्निक विद्यापीठात विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये जबरदस्त संघर्ष झाला. विद्यापीठाजवळचे अडथळे हटवण्यासाठी पोलीस आले असताना विद्यार्थ्यांकडून विरोध करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी पोलिसांवर दगडफेक करत काही गाड्यांची जाळपोळही केली. दुबईत 16व्या एअर शोचं आयोजन करण्यात आलं होतं. या एअर शोमध्ये 60 देशातल्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. एअरबस आणि बोईंगनं आपले नवीन मॉडेल या एअर शोमध्ये उतरवले होते. या एअर शोमध्ये काही महत्त्वाचे सैनिकी करार होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रियाच्या पूर्वेकडच्या टायरोल भागात जोरदार बर्फवृष्टी झाली. या बर्फवृष्टीमुळे मोबाईल फोन आणि विद्युत यंत्रणा खंडित झाली आहे. वीज नसल्यामुळे अनेक दुकानं बंद पडली होती, तर बर्फवृष्टीमुळे रस्ते वाहतूकही कोलमडली. रस्त्यावरचं बर्फ हटवण्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे. क्रीडा क्षेत्रातल्या घडामोडी पाहूया. दुसरा कसोटी सामना गुलाबी चेंडूसोबत टीम इंडियाला खेळावा लागणार आहे. दरम्यान टीम इंडिया गुलाबी चेंडूसोबत कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज असल्याचं ट्विट बीसीसीआयनं केलं. यावेळी बीसीसीआयनं गुलाबी चेंडूसोबत फलंदाजांचे उत्कृष्ट फटकारे मारतानाचा व्हिडिओ सुद्धा शेअर केलाय. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.